अरे बबन पाहुणे कोणात कोणाच रे गड्या? हे पाटलाच्या वावर राखायला आले ना हो. हा नवीन रखवालदारात नाही. भाऊ कोण्या गावच्या? टिमी माकोडीचा भाऊ मी. हो भाऊ पाहिजा बरं, आमच्या जंगलात हे 2 डंगरे लई रिकामी आहेत बरं. याच्या वावरातले त्याच्या वावरात हरणं आणता त्याच्या रिकाम तुटात लक्ष द्या त्याच्यावर. कोणा तो बबन भाऊ हे रिकामे बुडे? काय केलं बुड्याने मुंशीराम भाऊ, काय केलं? बाबा तो मोत्या आणि तो रघ्या या नामदेच्या वावरात हरण डुकरं हाणल्या, तर त्यानं त्याच्या वावरातले हरण डुकरं मारा हाणले. बा सांग बा शोभते का त्या डंगरेले? सांग ना तू त्या मोत्याले रघ्याले. वा ते मान तर माझ्यावर होतात ते दोन्ही डंगरे. त्याला खपत नाही कोणाचं. हा बुरं पाहतात ते. त्याला सोडू नका तुम्ही. आता हरणा डोकर तुमच्या वारात दिली की चांगले झोडपा द्या दोन्ही डंगरे तुम्ही. हा काही दम नाही द्यायच्या. तर पुरेच पाहतात नर दे. तो नामे तसा जाय ना काही कुठेल वानाचा. त्यानं सांगितलं असेल त्याले त्या डोंगरेले की बा तुम्ही कसं त्याच्या वारात हाना मुंशीरामच्या. काय करते तर पाहून घे तुम्ही. तो लय जोरात येलाय ना. बबन भाऊ काही समजून नाही राहिलं प्रकरण काय आहे. मामा 2 रखवालदार 2 बुड्या आहेत. ते अगो कामं करतात. त्याची भांडणं लावायचे कामं करतात ते. आपले करतील काय काय कांड? नाही ते तुम्हाला नाही तर टेन्शन नाही घेऊ तुम्ही. मुंशीराम भाऊ ते डंगरे तुमच्या वावरात दिसली की तुम्हाला दोन्ही पाय झोळा द्यायचे दोघांचे बी. हा चालताच नाही आलं पाय असा नाम्या वावरात कशी रखवाली गेला मग समजते नाम्याले. तो नाम्यात तुम्हाला माहित आहे कसा आहे. अरे मी तर पुरा दात मनगट खाऊ ना दिसू दे ना फक्त मले. पण ते कालपासून दिसूनच नाही राहिली, येऊनच नाही राहिले. हरामखोर महाराज दिसली की नाही पाय तो कसे शाटतो मी द्यायले तर. हा जोडल्याशी नाही राहत रे बा द्यायले. हा मजबूत मारतो मी द्यायले. विचारच नाही करत त्याचा. आम्हाला सांगायला आवडत होती की नाही ते डोंगरे अगो कामं करून राहिले. नामे तोच आहे ना बा. तोच काय सुद्धा आहे काय? अटीच भेटला होता मला तो. काल डबा घेऊन आला त्या डोंगरीचा. त्याला म्हटलं का रे बा कसं हे तू डोंगरे ते दोन्ही बुड्डे महाराज हारणं हाणून राहिले. तो म्हणे मी का वागवायला लागते की त्याला सांगेला तुमच्या वारात हाना जंगली जण मारा ते कोणाच्या वारात जातील म्हणत. असा म्हणे तो मला उलट उत्तर द्यायला सांग मला जाणं. तुम्ही आता विचारच करू नका. फटका चांगली दोन्ही बुडी. हा पण घेऊ पुढच्या बुड्या आता. मुंशीराम भाऊ होऊ द्या जमकी आता. हो आवाज द्या फक्त मला. मी रात्री अटी हजरच हा. आवाज द्या तुम्ही. रात्री कोणाला मारलं काय माहित पडते. चांगले झोडू दोघे मिळून बुड्डे चांगले. हा चांगले रन्न चांगले. टेन्शन नाही घ्यायचं. आवाज द्यायचा फक्त मामा असं म्हटलं तुम्ही नाही आलो हजरच झालो. बरोबर मला साथीदारच तर पाहिजे असतो कोणी ना कोणी. मग आता काही टेन्शन नाही. तुम्हाला आवाज देतोच मी. ते बुडे आले रात्री की हरणा डुकर हाणत की मग पान कसे बजाडतो त्याचं विचारच नाही करत. हागोच ना रे भवन मी त्याले पाय ना तू. टेम्पो काढून ठेला मी. आणि आमच्या माणसाला कधी आवाज द्या तुम्ही. आज तुम्हाला त्रास आहे काल पाटलाला त्रास होईल. हा कसं पाटला माणसाला लक्ष द्यायचं लागेल की नाही कोण कसा आहे काय आहे. हा मामा लक्ष पूर्व द्यायचं. भाऊ ना आवाज द्यायला की लगेच हजर व्हायचं. टेम्पो खोड घेऊन मोठं रप्प हाणणं लावायची विचार करायचा नाही मामा. आणि आपण हैकीच करत नाही. हा 10 मारतो एकच मोजतो. पान तुम्ही बजेट कसं आहे डोंगरेचा. हा मी काय सोडणार आहो का? नाही मुंशीराम भाऊ तुम्ही वांधा टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडून आम्ही काही वांधा नाही पाहुणे बा. फक्त कसं आपल्याला साथीदारच पाहिजे होता ना. पान आता कसा बजेट बसवतो बुटीचा. तर सहायचे डबल वावराच्या याच्या लायकीचे ठेवत नाही ना. पान किती ठिकाणी मोडतो ते डोंगरे तो. चला बा कसं पाटलाची वावर दाखवायची राहिली आली तसं दाखवून दे तुम्ही मामाले. हो बबन दे भाव दाखवून दे. पण कसं रातचं आठवण ठेवता बरं. हो रातची पुरी आठवण आहे. तुम्ही फक्त आवाज द्या बस. आलोच. चला मामा. हजार जमला आता. साथीदारी झाला मला. आता या रे म्हणा डोंगरे हो तुम्ही. पाहतो रे तुम्हाला. हा पाहतो ना तुम्हाला हे साले हो. नाटकं शिकवता का रे मला. पाहा ना तुम्ही आता कसं भुकूट पाडतो दोन्ही डोंगरीचा. का रे बाबा हा कोण आहे रे बाबा? भुरत्या सोनेरी केसईवाला कुकून आणणार बाया बबण्यात झांबलून आले. हा पुऱ्या जंगलात लावलं पिटाल नाही आले तर यानं. का बापा का चोर गिराय का रे हा. बबन्या अरे कोण आणला रे पाहुणा तुला सोबत? बबन शेठ अरे गड्या इकडे ना रे बाबा. इकडे ना पाहुणे कोण आहात? मामा तुला सांगतो मी कसं हे बुडवलं कईच नाराज आहे बरं. शक्य आहे याच्या नांदीने लागायचं बरं. हातभर दूरच राहायचं. आता मग कसं एखाद्या दिवशी गेम करीन बरं तू. हा बेजा म्हणजे लक्ष येणार आहे बारीक चिरी. बाबा मी कशाला नांदी लागतो याच्या बोलतो बाबा बन. हा कोण आहात पाहुणे कोण आहात? बापा हे पाटलाच्या वावरात रखवाली करायला आले ना हो. नवीन रखवालदारात नाही पाटलाचे. काय सांगायचं काय गावातले लोक गाबुडले हजे राहिले. बाहेर गावून माणूस आणणार रखवाल पाटलानं. हा लय भारी काम आहे झालं बाबा पाटलाचं तर. आता मा पोटावर पाय देऊन राहिला बाबा. काही बोलून राहिला हा तर. बोलायला पूर चबर आहे मुलं. हा लक्ष द्यायचं याच्यावर. माहित नाही का पाटलाचं काम कसं मोठं काम आहे. राजा बोलेन दाढी हले. हा
पाटला नाही पटला गावातला माणूस बाहेर कोण आणला पाटलानं. हा पाटलाचं काम तुम्हाला माहिती स्ट्रिक आहे तर. ते तर आहेच म्हणा, मोठी आशा मी आहे बाबा ते. हा ते तसंच आहे बाबा. हा. पण कसं पाहुणे कोण्या गावचे आहेत काय आहेत, हा कसं काय म्हणजे कसं थोडंसं माहिती असलं बरं बा. अरे बाबा यानं विचारपूसही केली चालू. पहिले सांगितलं मी चौकशी बहादर माणूस आहे. मी माकुडीचा आहे बुवा मी. टेमी माकुडीच्या पण कोण आहे काय आहे काय आहे, हा पुरं सांगा ना. का टेमी माकुडीची आहे बा. आता टेमी माकुडी एक आहे का 17-7 टेमी माकुड्या कोण्या टेमी माकुडीच्या आहे बा तुम्ही. नाव गाव असेल की तुम्हाला काही. टेमी माकुडीचा आहे बुवा मी. मा नाव आहे मामा घरगुशी. टेमी माकुडीच्या आहे म्हणता बा तुम्ही, पण मी नाही याच्या पहिले तर काही पाहिलं नाही ना तुम्हाला. काही म्हणलं तुम्ही मलकापूरला बाजारलाही दिसली नाही, आपल्या नांदुरा बाजारला बी दिसली नाही कधी. काही लक्षच नाही लेख. हा कुकडे काय कुकडे होते तुम्ही. बबन गड्या हे उडत झालं झिलप्या पाडते रे. त्याला सवय तशी आहे झिलप्या पाडायची. बाबा मी तिकडे होतो ना गोयले पश्चिम महाराष्ट्रात, तिकडे रखवाली गेली आपण. पण आता कसं घरी लेकरो पाखरात मग गावावर आलो. आता होत नाही तिकडलं मग इकडे पास आहे. बरं मग काय देतात पाटील रोजदारी गिजदारी, हा काही ठरलं असेल ना. पुढे बा एवढ्या कशा चौकाच्या करू नका घेणार देणं काही गरज आहे का. झिलप्या पाडून राहिले कोण्या गावच्या कुठल्या, पहिले कुठे काम केलं, फलानं काय केलं, बिस्तानं काय केलं, रोजदारी किती पाटलानं काहून सांगितलं. हा चालूच आहे तुमचं. हा टेपरी गाटर सुरूच आहे. बरं काय आम्हाला हरणं डोकर हाणून देता की काय तुमचे कीर्तन आहे का आटेसा. हा चला मामा चला नांदोगा लागूया बुड्याच्या. बबन अरे चौकशा खायच्या रे बा. आता कसं नवीन माणूस आहे विचारा लागते गड्या. काय कसं माणूस आहेस रे तू. तुमचं टप्पर तुम्ही काहीच काही लावून राहिले राजा घेणार देणं. हो बाबा कोण दिले. आता कसं वावरात राह रे बाबा लक्ष दे बाबा. नाही तर हा चाट मारणारा दिसते मला, चोट्टा दिसून राहिला मला. हा काही खरा नाही याला कुठेच नाही पाहिला ना. अदलोक टेमी माकुळी जाय म्हणते, मलकापूरच्या बाजारला कुठे दिसला नाही, नांदुरेच्या दिसला नाही. हा बाजार तर सारेच पाहिले मी. सोनेरी केस आला माणूस तर तास लक्षात येते. नाही हा याचं काहीतरी गडबडच आहे. नाही एकदा आहे की टेमी माकुळीच्या माणसाला फोनच लावतो मी आता. हाय मा 1-2 जण तटचे वैकचे त्याला फोन लावतो, विचारतो सोनेरी केचा आला माणूस आहे का तुमच्या का. नाहीतर मग त्याच्या व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो याचा. हा मग सांगतील की नाही आपल्याला त्याच्या गावात आहे की काय आहे तर माहीत पडते आपल्या खुलासा काढायच लागेल आता. चाल बाबा चाल नामदेवला सांगून देऊ कसं आहे म्हणून. तुम्हाला शोभते तरी काय हो राजा. ह्या नामदेवच्या वावरातले हरणान डोकरं तुम्ही मुंशीरामच्या वावरात काढून देता. हा बरे गड्या जसे की आम्ही ते वागवल्यात हरणान डोकरं. अरे तू काय बोलून काय राहिला भावा. हा जंगली जनावर आहेत ते. आता त्याला आम्ही सांगितलं की मुंशीरामच्या वावरात जा की पाटलाच्या वावरात जा की समाधानच्या वावरात जा की तुकारामच्या वावरात जा. अरे ते मन बळकलं तिकडे जातात भाऊ. ते दिशा दिसली तिकडे. मुंशीराम कणकण करेन तुमच्या नावानं. ते डोंगरे असे करून राहिले, ढमक करून राहिले. मी वावरात होतो म्हणून सोयाबीन वाचलं नाही तर ते माग वावरात घातलं त्या हरणान डोकरं. तो मुंशीराम कसा माहिती का हितभर असली की हातभर करते. आता नामदेवच्या वावरात हरणं होत्या आठवून हाणल्या आम्ही ना. त्याच्या वावरात गेल्या मग आम्ही हाणूनच राहिलो, आवाज देऊनच राहिलो ना. खालचे दगड उचलले दगड मारून राहिलो. तर तेवढ्यात त्यानं आवाज दिला, त्या हरणा गेल्या निघून. मग आम्ही आलो आम्ही त्याच्या वावरात. तो म्हणे तुम्ही वावरात हाणल्या घ्या. आता आपत आहे की नाही सांग बाजू. पुढे बा त्या मुंशीरामचा विषयच बंद करून टाका. नाही आता विषय बंद नाही. आता दाटून विषय चालू झाला. तो आमची बदनामी करून राहिला की त्याला सांगून राहिला की त्या बुड्डेने महाराज हरणा हाणल्या. मग त्याला दाखवा लागते का आता पावर काय आहे तो रघुची. मी पावर गिवर दाखवू नका आणि काही भांडणं करू नका त्याच्याबरोबर. ते जायला तो घुटण्यात दिमागाच्या मीच तर चालला आलो धटून जाईनी मॅट आहे तो. नाही तो आडसट्ट्यात बसू दे. असा हाणतो की त्याले या ढुंगण्या सालटच उडले पाहिजे. त्याला समजलं पाहिजे मोतीराम रघु कसा आहे तर. आमची लेखा जिंदगी गेली नाही याच्यात पांडे झाली ना आमची. हरणान डुकरे राखवाली गुरु आम्हाला शांतपणा शिकून राहायला लागते आजचं घोपर. भोंगा बाहेर जाणार आम्ही त्याले दुधाई होत नव्हते वालते त्याचे. उठले सुटले आमचं शपूट टाकून राहिलं झालं त्याला आमचेच नाव सांगून राहिलं. मोतीराम आता कसं मुंशीरामची जिरवाच लागते आपल्याला. दाखवाच लागते आपली काय ताकद आहे दाखवाच लागते आता. पुढे बा काही नाही नका लागू त्या मूर्खाच्या काही नाही नका लागू म्हणून टाका तो विषय. हा अन्न ना गोर फालतो घेणार त्यानं. मला सांग तू जंगली जनावर काय कोणी वागवत असते काय. आता हरणा डोकरे आम्ही शिकवलात काय त्याच्याच वावरात जाय बा. अरे काही बी म्हणजे मनगडून नाही ना. ठीक आहे डोक्यात येईन तसंच काहीतरी बोलणं पद्धत आहे का हे. त्या मुंशीरामचा विषय सोडून द्यावं. त्या सोडून तो विषय सध्या पुढचा देतो सोडून. पण आता पुढे पाय तू बजेट बसूच त्याचा. अरे काही बिंडल गिंडल आणि त्याने खांदी बिडी गाडी थंडी वाजून राहिली बा. चलता काय विषय करतो रे बिंडलचं पुरं पाकिट आहे. उठशापचं टेन्शन न घेऊ तू. बिड्या पाव माझा आपल्या जो आपण कसं तशी नाही देत. हरणा डोकर हाणा लागते तर तो देतो नाही तर नाही.
हा आम्ही थंड व्हा का बिड्या आमच्या जवळची पेसा नाही त्या वयत्या आम्हीच हरणं आणा असं नाही म्हणा तुम्हाला हाणून हाणा लागतील आमच्या हरणा. मी हाणतो ना बापा, द्या तुम्ही एक एक बिडी द्या आम्हाला दोघांनी. पडेल बिडी एक पाच आम्हाला काय काय रातभर तुमच्या हरणं हाना काय, आम्ही डुकर हाना काय. तर असेल तो असा आहे भाऊ आमच्या हरणा डुकरा हाणत असेल तर बिडी भेटीन तुले नाही तर मग काही नाही रे भाऊ टीचा का फुका यायच्यात का बिड्या हा घरून आणा मग एखादा बिंडोल सोबत एवढी तलप आहे प्यायची तर आले आले अटीसा डोकसं दाब्याले आमचं मग फुका फकाच्या बिड्या पाहिजे तर प्यायले हरणा डुकरा हाण्याचं म्हटलं तर अंगाला काठी येऊन राहिली द्यायची आहे हाणत नाही म्हणतात जावा मग निघाटून उठा. फुकाचा माल आहे का रे हा फुकाची खीर वाटेल बसलो का अटीसा हा बिडी देऊन तर देऊन राहिलो म्हणतो हर नाही हाणणार नाही डुकरे हाणणार नाही जावा निघाटून काही नाही अटीसा बिलीन फिलीन हे फे काही नाही. हो तू काय चूप बस ना जरा भादर भादर नको करून. एक तर तलप लागेल आणि पिऊ दे बिड्या बुड्या दडून सुखानं. वा हाणतो ना आम्ही हरणा, मजाकचा विषय होता तो. द्या एक एक बिडी द्या द्या म्हणा मग हा देतो बिडी काय वांधा नाही. मग बुडे बा येतो आम्ही आमच्या वावरातून चक्कर मारून. हरणा डोकरं आली की येतोच मग आम्ही इकडे. आवाज द्यायचा आम्हाला फक्त तुम्ही. आलोच आम्ही. अरे चाल गड्या तू करा चाल गड्या चाल बरं समाधान. तार गड तुमचं काम झरून होईत मोरो हा बिड्या गिड्या घेतल्या फुकून मस्त आणि आता म्हणता बस चाललो आम्ही आमच्या वावरातल्या हरणा आणतो आणि हरणा कोण हाणीन आम्हाला झोप लागली तर हा अरे निकल शाकट्यार तुम्ही तर बापा आलोच ना आम्ही आमच्या वावरातून इथून. आम्ही का तुम्हाला का सोडणार आहोत का रातभर ओटीचा झपेल येतून लागलं तुमच्या जवळ फक्त चक्कर मारून येतो आम्ही आमच्या वावरातून. कर बा तू करा हो बुडे बा अशी गेली की अशी झालो आम्ही. हा येतो मग. हो या जा लवकर. अरे बिड्या गिड्या घेतल्या फुकून कसं बुडेल चिवत्या बनून. आता का येणं ओटीचा काही नाही. आता तलप लागली की जीव ओटीचा. अरे तू करा तसंच करा लागते मग या बुडेले चिवत्याच बनावं लागते ना. फोका फकाच्या बिड्या पिऊन गेले अटून आता काही येत बी नाही तेवढेच आपल्या तोंडी नाही पाहत ते आता नाही हाणत नाही ना डुकरं हाणत ते आता चालले तलप गेले निघून बिड्या फुकले जाईन चालले जाऊ दे ना किती शाकटेपणा करतीन. तलप लागली गोटीच मरणार द्यायले मग दुसऱ्या बारी मागतली बिडी मग सांगू द्यायले चाल आपल्या हरणा हाणून आपण आपल्या हरणा डुकर चाल. हो चाल बापा चाल. अरे गड्या रोगू आता कसं करतं रे बा हं अटीले का डुकरं घ्यायचं हरणं यात काय या दोघांना काय युती केली का रे बा राजकारणी सारखी दोन्ही दुश्मन एकत्र आले का आता हे काय कसं करतं काय हातात हात धरून बसतं गाडीचा रोजदारी काची घेऊन राहिलो डुकऱ्या हरणं हाणायची वावर रखवाली करायची चल हान हा गप्पा नको मारू हा हान लवकर द्या आवाज. अरे बाबा दम नाही निघत ना बाबा आवाजही बाहेर पडत नाही ना किती किरकाय करा आडीसा हाव हाव करू घाटी बसली सारी. हे काय माहित बा सैन्य लगाचं काय हे जनावर लयच लागड झाले. अबे हेंबाळ वाण्याच्या तुला म्हटलं तरीसा गुल्लर घे नाही तर ते गोफन घे हा म्हणजे आता दगड फेकले नसते का आपण मारलं असते गोफन हा गोफन कामात आलीस ती नठी. चाल बापा आवाज दे चाल जाऊ दे आता ती जे झालं हाकू 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 चालणार रे गडा चालणं काय मागे लेलून राहिला हाणं यार हाणं चालणं हाकू हाकू गळा मला दम येते ना काय सांगू तुले बे दम निघत नाही ना माझ्या नावात दिलेला ना गळ्या काय माणूस हा हाणं हाणं ते काय लय पोकाय माणूस सापडला मला रखवाली हाकू 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 नुसतं बा जागेऊन तर आवाज दे बा हाकू हाकू तर कर हा मी त्याच्या मांगा लागतो ना मग तेवढं निघत नाही आता तोंडातून हा पेन बिड्या फुक फुक बिंडल मग निघते ते आवाज तरी सांगतो त्याला 10 खेपीकडे दमा लागीन बरं एवढ्या बिड्या पिऊ नको पण गोट नाही घेत ना गोडी हा चिलम काढली की चिलम दे म्हणते बिडी काढली की बिडी दे म्हणते तंबाखू काढली की तंबाखू दे म्हणते हे कोणकोणते शोक करते काय माहित. हा फक्त तुला एका गोष्टीत नाही म्हटलं बा गुंफी पटवली तर गुंफीत नाही हिसा टाकला तू हा त्या गोष्टीत कोण मागं राहिला रे तुला हा त्याच्या साऱ्या गोष्टी मागतो तुम्हाला त्यातही हिसा मागता ना बाबा त्याच्यात हिसा पाळला असता तू म्या झालं का आता तू गुंफी पुराण चालू बंद करते मला पटत नाही ती बाई अजिबात नो काढू तिचं नाव नो काढू घेण ना देणं पहिले गुंफीच पट्टे आता गुंफीच काढीन मी आता पाय गुंफीले घेऊन तुम्ही वावरात सुरू कर तुम्ही आता दणका मग पाय कसे लोक भन पाहतात तर व्हिडिओ आपले बंग बंग पळतात. आपण 4 दिवस झाले चांगलं टाकून राहिलो काही वाईट टाकून नाही राहिलो तो पाय लोक पाहून राहिले का पाहतच नाहीत लोक गुंफी आणली वावरा की पंग पाय कसे पाहतात लोक तर बन ते तर आहेच बा कसं चांगल्याले नजरच नसते ना वांगलेले लय असते बाबा वांगलं पाहायचे लय चांगलं वाटते लोक येईल
लोकांच्या फरमाईशनुसार आपण काम करतो. कोणी म्हणते शेतीवर टाका, कोणी म्हणते मामावर टाका, त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतो. आता काही लोकांनी म्हटलं आम्हाला लफड्यावर व्हिडिओ बनवतात, तसे ते व्हिडिओ बनवाच लागतात बुवा. त्याला काही हे नाही, तेच लोक पाहतात बी. असे चांगलं चुंगलं शेती, व्यवसाय, शाळा, कॉलेज, हे कोणी पाहत नाही. चांगलं लोकांना दिसत नाही. उद्या आज पाहायला तर ठीक नाही, तर उद्यापासून मग ते सुरू करून देऊ आपलं. काय मग आता काय आता तसंच टाका लागेन आपल्याला. कायल्याचं एका पोरीचं जमून देऊ, लफडं दाखवून देऊ. आता तसं काही ना काही करावंच लागेन. आता तेच पाहतात तर मग कसं बाबूराव आणाच लागेन आपल्याला. दे तो उद्याचा विचार उद्या करू आपण. चाल लवकर पटकून पोय. हरणा डुकरं तिकडे घुसली असती. चाल लवकर पोय. अजून तर नाम द्या आपल्या नान कन्या गाणीन. चाल बस झालं भाषण देणं. हो चाल बापा चाल. पैरे गड्या पैरे डुकरं पराठे खाऊन राहिले रे गड्या. चाल रे लवकर. पळून तर राहिलो, तूच तर मागे पडून राहिला का फुसफुस करून राहिला हेंबाळ्या वाण्याच्या. आज पहिनं घेणं गोटा उचलणं टेम्पो वागो म्हणून राहिलो तुला तर टेम्पो घेत नाही हाती. मी एकटा काय काय करू बे. पै लवकर आता लवकर. हा नाही आपल्या डुकरे लवकर. नामदेवनं पाहिलं होर हाकू हाकू बाधम येते ना, होत नाही ना माझ्यानं. आता काय करू, जीवाचा आकांता करून पोहून राहिलो गड्या. तू त्यातल्या त्यात मला बोलून राहिला. होत नाही ना आता. 80 वय झाली ना, आता काय होणार आहे. तरी करून राहिलो ना. काय होय पुढे तू कसं जाम मरतास. होय होय पुढे. हाकू 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 हाकू. आगड जात झाली रे गड्या हे डुकरात की काय यार बा. जरा हालत नाही जागेन किती आवाज करा यायले. हाकू हाकू. अरे काय आणला रे गडे हो तुम्ही न. काय आणला बा. हाकू येणं बे मोतीराम येणं लवकर. एकट्याच्या जमून नाही राहिले, जाऊन नाही राहिले ना बाबा. काय करू. हाकू हाकू. अरे मा घसा बसला गड्या. येणं लवकर. हाकू हाकू. अरे मग दमही निघून नाही राहिला गड्या. दमही निघून राहिला. जाऊ दे बापा हान तुम्ही. नाही निघून राहिला दम तर बस खाली बापा तू. रिकामा देवाचा आकांता करू नका आता. हाकू 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 हाकू. गड्या रोज जमून नाही राहिलं. लय पिटरून राहिले, लय हलवून राहिले. गाऱ्या पाण्याचं लय दमून राहिलं. दमा उसटला वाटतं. दमा उसटला. बस टेन्शन न घेऊ. दम घे दम घे. काही नाही होत काही नाही होत. नाही हाणलं तर तूच तर बोलतं बाबा. तूच तर बोलतं. आता तू कसा बारीक चिरीक आहे बाबा. बिंग पळतं. माझ्यानं जमत नाही रे. जमत नाही रे. दम लागते ना मला. तात दम लागते गड्या. काय करू काय करू. मी तुला 100 खेप म्हणतो वजन कमी कर बरं. वजन कमी कर. या वयात कसं आपलं वजन 30-40 किलो पाहिजे. जास्त नाही पाहिजे. मग कसं कामं पोट होतात. दल कमी झालं की आपलं. आता आपल्याला वजन आपलं भारी आणि त्यातलं आपण काम करून राहिलो म्हणून तुला दम येऊन राहिला. आता तुझ्या बरोबर वजन कमी होते. टेन्शन घेऊ नको तू. आता कसं हे डुकरं पुरे थंडीगार करून टाकतात आपली. बाबा बुद्धीच्यानं होत नाही तर एकच टाइम खातो न रे बाबा. 2 सिंगल चहा पितो. त्याच्यावर बाबा खात नाही ना मी. 1.5 पोळीचं जेवण आहे माय सांगतोय आता. तरी आता वजन जेवढं तर तेवढंच राहणार. मा काय दोष आहे त्याच्या. जे अशीन ते अशीन खायचं. पण हे हर्रा डुकरं लस काव आणून राहिले बाबा. सुतळी बाम सांगा लागतात आता नामदेवले. त्याच्याशिवाय बजेट नाही जमत. मस्त कसं सुतळीचे गुदबत्त्या त्याचे बॉम्ब बनवून आपण लटकून देऊ. बरोबर कसं 1-1 घंट्यानं फुटतील असं काम करू. आता याच्या मागे काही पयार पुरत नाही आपल्याला. हो तसंच करा लागेल. आता कदलोक थंड होतं. कदलोक होतं ह्या डोकऱ्याच्या मागं. रस पिऊन राहिले ना आपल्या ह्या. किती पा लागून राहिलो मागं यायच्या. चाललोय बाबा उठ लवकर पटकन चाल. मागं राय बाबा. तेवढा मला सहारा होते. आणू नको लागलंच तर. मी आणतो. चाल चाल चाल. मी म्हणतो बरं दादा की बिड्या पिऊ नको गड्या. बिड्या पिऊ नको. दम येते तुले. नाही बिडी प्यास लागते. गांजा वळाच लागते. चिलम पितोस. नाही पचत ना तुले. माझ्यासारखं शरीर नाही ना तुय. पण मोत्या गोट नाही घेत ना भाऊ. त्याला पाहिजे उठशा पाहिजेच म्हणते मला. झालं गड्या भाषण नको देऊ ना बे. हितल्या किरकिर लाद राहायचं का. आता कसा शो काय गड्या सुटत नाही. काय करू मी. हेच बोलू नका आता. चाल बा काही भाषण नाही देत. चाल पहिलं करून आता. सारे पहिरे गड्या मुंशी आवारात घुसल्यावर गड्याच्या हरणा. चाल लवकर. अजून तो आपल्या लहान कन्या पै लवकर हान बापा. काही कर हान लवकर. अरे बापा त्या भानगोड्या आवारात गेल्या बा. फालतू भांडण नाही करणं आपल्याला घेणं दे ना. हान बापा. हाकू हाकू. अरे जा रे बापा जा ना. त्या भानगोड्याचा वावर आहे ना बापा. हाकू हाकू
अरे बा आमची फाटते ना काय आम्हाला का भांडणं करायला तर हे हरणं का बोतालात काय बी हे हाकू हाकू हांद रे बापा लवकर हांद लवकर हाकू हु हु हाकू 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 हु 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 हाकू गेल्या रे बापा हरणा गेल्या रे बापा मुतले काय भानगोड्या वावरात कशाला येतात बा हरणे हो तुम्ही तुमच्या पाय आम्हाला भांडण करायला लागेल ना येले एक तर डोकचं नाही हेच बापा थकलो ले का पुरा अदलोक तर लय दम लागे रे तुले दम लागते मग दम लागते माझ्या पोयल्या जात नाही हाणल्या जात नाही आणि आता बापा मापेक्षा पुढे गेला तू पोयात हरणा हाण्याला काही नाटकं करतं रे गडा तू काही नाटकं करतं अबे बाबा नाटकं गिटकं काचे बा जीवांचा आकांता करून पिटाळल्या माझा हरणा आवाज करू करू त्या पुढे गेलो मी एक तर त्या खांडू खराब्याचा वावर आहे भांडणं करीन नव्हतो आपल्यासोबत म्हणून बापा जीवाची परवा नाही केली हरणा हाणल्या म्या माझ्या का दम बी निघून नाही राहिला आता बेकार राहिले बापा बेकार राहिले का थकवतात बाय हरणा जाऊ दे तू काही वावरात नाही आहे टेन्शन घेऊ नको तू हां हां आराम घे दम घे तू हां नाही आहे तू वावरात नाही बा भूत आहे तो कुकडे असेल काही सांगता येत नाही कधी येईन तर गॅरंटी नाही त्याची बाबा तो बसलाच असते कुठे ना कुठे कोपऱ्यात का आले का हाणल्या का मग वावरात हरणा हा तुम्हाला हेच कामं येतात फक्त दुसरं काही नाही येत आला रे गड्या आला रे बा भांडण करते गड्या हा आपल्या बरोबर आता करू दे ना भांडण त्याले एका रट्ट्याने पाळला मग म्हणतो आहे रोगुनी मग हा कसं पहिले त्याला प्रेमान समजून सांगून मग झपका झपकीच याला वाजवतो आता का मुंशीराव फालतू काम ना धाम बा भांडणार येतं का तू ते आरात काल हरणा हाणार बा आम्ही तुम्हाला मी काल काय वॉर्निंग दिली की मग आरात तुम्ही नाही याचं बी हरणं हाण्याच्या नाही बिलकुल हा धुरे ऐकून पाय ठेवायचा नाही तुम्ही आले कसे काय हे सांगा मला पहिले हा शिल्लकपणा करून राहिले का तुम्ही हरणं हे जनावर आहेत ना बाबा रे आता ह्या जंगला बाहेर काढून द्या लागतील नाही तर काय तर डबल वापस येतील ना आम्ही काय त्याच्या मागा पोहतच राहा काय तू म्हणतो बा धुरे ऐकून येऊ नका काय का माणूस असलं का हा तू भांडण करणार का तुले वावरात याचं तुमचं काय काम आहे काय गरज आहे मी बोलावलं का तुम्हाला हरणं आहे की डुकरू आपल्या वावरात याचं नाही अजिबात तुम्हाला सांगून राहिलो मी आता प्रेमानं हा नाही पायच नाही ठेवायचं आपल्या वावरात हिरामगड्या हे जास्तच झालं ना बा पाय ठेवू नका आणि वावरात येऊ नका हा काय बा काय लावलं काय का तुम्ही हे का गाज राहा लागते बा शेजारी पाजारी आहोत जरासं कसं भान ठेव बा बोलायचं कसं लक्ष ठेव ना भान ठेवा तुम्ही रिकामतो धंदे करता आणि आम्हाला भान ठेवायला लावता काय हा तुम्हाला लाजा नाही वाटत तुम्हाला हा काय हाणल्या मारा धरणार तुम्ही ना हा दुसऱ्याचं नुकसान करायचं स्वतःच लाज ठेवायचं रमती औरात काय लिहाना बा आम्ही रे हरणा काय लिहाना सांग ना तू हा तुला का निका भांडणारच घेऊन राहिला बा घेणं देणं मुंशीराम तिला काही डोकसं गिक्स आहे की नाही हा जंगली जनावर आहेत बाबा ते का आम्ही सांगायला त्याच्या कानात की मुंशीरामच्या वावरात जा बरं हो डुकरायला सांगायला का आम्ही मुंशीरामच्या वावरात जा बरं काय माणसं आहेत बड्या काही बोलतो का लहान लेकरासारखं हे तर आपल्याला पटत नाही बाई काय डोकसं गिक्स काढून राहिलं अक्कल इक्कल काढता का मी हा माझ्या वावरातून मला शांतपणे शिकून राहिले तुम्ही हा जास्त झाली तुमची तर हा तुम्हाला काय सांगितलं मी कालच आपल्या वावरात यायचं नाही पाय ठेवायचा नाही काय रे तू माणुसकीत बोलून राहिलो तो शिल्लक चालून राहिला जास्त दाखवा लागते का तुले हा हा जास्तच लावलं तू ना वय 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 करून आला मुंशा तू भाऊ झोडपे मारीन तुला सांगून राहिलो मी हा तू रंग करशील जास्त तर डंगरे तू दाखव हा पावर दाखव तुझी काय आता तू मुंशीराम अगो बोल नको हे ना झपके खाशील ना बाबू हा अगो का चालशील तर जास्त माझला गार हा मुंशे दाबू गार खाली छायला आले हा आपल्या डोकसनी खायचं डॅनी म्हणतात मले मित्र उद्या पोहा आता फायटिंग आपण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नसेल तर बा आम्ही जसं दुसरा व्हिडिओ बनवतो लफड्यावर प्रेमावर झांगाळवर हां मग तुम्ही म्हणता त्याच्या जे आवडत असेल त्याच्यावर बनवतो आम्ही मित्र तुम्हाला हात जोडून विनंती आहे व्हिडिओ शेअर करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा